गोकुळच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ संपन्न. मिनी सरस ताराराणी महोत्सव जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री. खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर, कोल्हापुरी ठसका, कोल्हापुरी साज आणि खूप काही. प्रदर्शनाला नक्की भेट द्या. दिनांक 14 ते 18 मार्च 2026. वेळ सकाळी 10 ते रात्री 10. स्थळ सासने ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने आपल्या यशस्वी वाटचालीची 63 वर्ष पूर्ण केली. याच दिनाचे औचित्य साधत संघामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले होते. यामध्ये विविध फ्लेवर्समधील प्रीमियम क्वालिटीच्या गोकुळ आईस्क्रीमचा भव्य शुभारंभ करण्यात आला. तसेच सन 2024-25 या वर्षातील गोकुळ श्री पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्तरावर गाय व म्हैस यांचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, म्हशींचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे उत्पादक, म्हशीचे उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणारे उत्पादक तसेच गाय व म्हशीचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या महिला दूध संस्थांचा सन्मान गोकुळच्या वतीने करण्यात आला. याशिवाय कोल्हापूर, पुणे व मुंबई येथे जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दूध वितरकांचाही सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. संघाच्या फुल क्रीम व गाय दुधास ज्या प्रकारे मुंबई व पुणे येथे चांगली मागणी आहे, त्याचप्रमाणे गोकुळच्या आईस्क्रीमलाही देखील पुणे व मुंबई मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्याने गोकुळच्या ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबरच गोकुळच्या आईस्क्रीमचा देखील आस्वाद घ्यावा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील, युवराज पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच गोकुळचे कर्मचारी, सभासद, दूध उत्पादक, वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.